माणसांना तिथल्या आजूबाजूच्या गावात तुम्ही चौकशी केली तर अनेकांना श्वसनाचे आजार आहेत। माणसाला जर श्वसनाचे आजार होत असतील तर ह्या प्राण्यांची अवस्था काय होईल याबद्दल सुद्धा पेटानं बोललं पाहिजे असं माझं स्पष्ट मत आहे। आणि म्हणून आम्ही आमची माधुरी परत आणल्याशिवाय आणि बाकीच्या ज्या हत्तींच्या पाठीमागे हे लागले आहेत त्या हत्तींना सुद्धा आम्ही सोडणार नाही, ही आमची भूमिका ठाम आहे। मला वाटतं की मुख्यमंत्र्यांच्याकडेच गृहखातं आहे आणि आज पोलीस अशी आरेरावीची भाषा आमच्या सगळ्यांच्याबरोबर करतायत, मुख्यमंत्र्यांच्या इशाऱ्याशिवाय शक्य नाही असं मला वाटतं। आमच्या पाचवीला राहू कितू लागल्यासारखं हे अदानी आणि अंबानी लागलेले आहेत असं वाटायला आलं आहे। कारण एका बाजूला शक्तिपीठ महामार्ग करून अदानी आम्हाला महापुराच्या खैत लोटायला लागलेले आहेत आणि दुसऱ्या बाजूला आमचे जीवापाड ज्या प्राण्यावर आम्ही प्रेम केलं ते प्राणी अंबानी पळवायला लागलेले आहेत आता आणि सरकार त्यांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न करायला हे स्पष्ट आहे। हो 100% आहे। मग बाकीच्या ज्या घटना घडतात त्यावेळी पेटा का पुढे येत नाही? पहिल्यांदा येत्या रविवारी आम्ही जनजागृती, कारण सरकार आमच्याबरोबर नाही आहे, न्यायव्यवस्थेत आम्हाला न्याय मिळत नाही। मग आता आमच्यासमोर पर्याय राहतो जनजागृती करणं आणि जनतेचा आवाज उठवणं आणि म्हणून पहिला टप्पा म्हणून आम्ही हे रविवारी करतो आहे, नंतर टप्प्याटप्प्यानं आम्ही आमचं पण ह्या सगळ्या जे काही आमचं उपक्रम असतील ते अतिशय शांततेच्या मार्गाने पोलिसांनी काही चिंता करायचं काय कारण नाही। आपल्याला पाहिजे त्या पद्धतीनं कायद्याला वाकवून प्रशासन आणि सरकारला विटीस धरून पेटासारख्या तथाकथित सामाजिक संघटनांना हाताशी धरून अंबानी कुटुंबानं वनतारा या त्यांच्या खाजगी प्राणी संग्रहालयामध्ये आमच्या माधुरी हत्तीला जबरदस्तीनं नेलेलं आहे। जाताना ही माधुरी उपाशी गेली, रडत गेली। ज्या भट्टारक महास्वामींनी तिच्यावर अलोट प्रेम केलं त्यांनासुद्धा हुंदका आवरला नाही तिचा निरोप देत असताना। भट्टारकांचे सांडलेले अश्रू, माधुरीनं सांडलेले अश्रू, त्यामुळं या माधुरीवर प्रेम करणारे सर्वधर्मीय सर्वपक्षीय लोक व्यथित झालेले आहेत। सुप्रीम कोर्टाचाच निकाल असल्यामुळं प्रतिक्रिया कशा व्यक्त करायच्या कळत नाही, कारण आम्ही सगळी कायद्याचा संविधानाचा आदर करणारी माणसं आहोत, कोर्टाचा आदर करणारी माणसं आहोत आणि त्यामुळं त्या आदरापोटीच सुप्रीम कोर्टाचा मान राखण्यासाठी म्हणून आम्ही माधुरीची पाठवणी केली। परंतु आमच्याकडून माधुरीला हिसकावून घेतलेलं आहे असं आमचं स्पष्ट मत आहे आणि ती माधुरी परत मिळावी आणि माधुरीनं जे अश्रू झालेले आहेत त्यासाठी 1 दिवसाचं आत्मक्लेश मूक पदयात्रा आम्ही काढायचं ठरवलं आहे। रविवारी पहाटे 4 वाजल्यापासून ते सायंकाळी 5 वाजता, कारण 45 किलोमीटर आम्हाला ही पदयात्रा घेऊन जायची आहे। सायंकाळी 5 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये येऊन माननीय राष्ट्रपतींना, कारण सुप्रीम कोर्टाच्या नंतर आता आम्हाला दाद राष्ट्रपतींच्याकडेच मागायची आहे, जिल्हाधिकाऱ्यामार्फत आम्ही एक निवेदन देणार आहोत की आमची माधुरी आम्हाला परत द्या। मी सर्वसामान्य लोकांना, माधुरीवर प्रेम करणाऱ्या प्राणीमित्रांना आणि एकूणच ही सगळी व्यवस्था जी विटीस धरलेली लोक आहेत त्याबद्दल ज्यांना पसंत पडली नाही त्या सगळ्यांनी एक रविवार माधुरीसाठी या म्हणून काही पावलं, आम्ही म्हणत नाही 45 किलोमीटर सगळ्यांनी चालावं, परंतु काही पावलं आमच्याबरोबर चालाव्यात। या मूक पदयात्रेचं नेतृत्व कोणी करत नाही, की कुठल्या संघटनेनं हे काढलेलं नाही, कुठल्या पक्षानं काढलेलं नाही। ज्याला वाटतं हे चुकलं आहे आणि माधुरीला न्याय मिळाला पाहिजे त्या सगळ्यांनी याच्यामध्ये सहभागी व्हावं असं आवाहन करतो। नाही, आम्ही पण मागणी करणार आहे की, पण पेटा हे प्राणीमित्रांची संघटना आहे, मग त्यांची जबाबदारी नाही का? काय फक्त नांदणीचा एकच हत्ती दिसतो त्यांना? वनतारामध्ये जंगली प्राण्यांचं, कारण आज सोशल मीडियामध्ये तर तुम्ही बघितलं तर अनेक जण प्रत्यक्षदर्शी सांगतायत की वनताऱ्यातल्या प्राण्यांची अवस्था काय आहे। मग ती लोक खोटं सांगतायत का? मग या गोष्टीकडं पेटानं का कानाडोळा केला? काय पेटानं वनताऱ्याची सुपारीच घेतलेली आहे? काय वनताराच्या पेरोलवर पेटा आहे हे स्पष्ट करावं त्यांनी। मुळामध्ये औद्योगिक क्षेत्राच्या एवढ्या जवळ हे जे काही जंगली प्राणी आहेत त्यांचा अधिवास असूच शकत नाही हे लक्षात ठेवा। आणि कृत्रिम जंगल हे काय या प्राण्यांचं
अधिवास होऊ शकत नाही. या उलट इथं मोकळ्या वातावरणात शेतात माधुरी फिरत होती, तिला कसलाच काय हे नव्हतं. अजून तीव्र करणार. आता फक्त जिओवर लक्ष आहे, बाकीचे पण अंबानी समूहाचे जे काही उद्योग आहेत तिकडे आमचं लक्ष आहे. आता कंपनीकडनंच आम्हाला आहे आणि ते कंपनी फोन करते, सगळं आहे, सगळं आता फिरायला सगळं व्हायरल झालेलं आहे सगळं आणि दररोज अजून वेगात चाललेलं आहे. बघा, आम्ही असं म्हणणार नाही की जिओ बंद पाडणार आहे, पण एक मोठा हत्ती मुंगीला घाबरतो आहे, लक्षात ठेवा. आम्ही मुंगीची भूमिका करू. मुंबई बॉम्बस्फोटाचे आरोपी निर्दोष झाले, मालेगाव बॉम्बस्फोटाचे आरोपी निर्दोष झाले. मग हे बॉम्बस्फोट केले कुणी हे तरी आम्हाला एकदा सांगा. का आपोआपच झाले? नैसर्गिक बॉम्बस्फोट झालेले अजून कुठं काय ऐकलं नाही. भूकंपासारखं नैसर्गिक तरी होत नाहीत, कुणीतरी करायला पाहिजे की ते. उच्च न्यायालयामध्ये आमच्या विरोधात निकाल लागला 15 तारखेला, पण आम्हाला ऑर्डर मिळाली 18 तारखेला. पण त्या पेटाला मात्र ती लगेच मिळाली 15 तारखेला. त्यांनी त्याच्यावर कॅव्हिट दाखल केलं सुप्रीम कोर्टामध्ये. सुप्रीम कोर्टात 4 वाजता आमचं म्हणणं फेटाळलं गेलं आणि लगेच 5 वाजता सगळे सज्ज. ह्यांना कसं काय आलं, यांच्याकडे कशी ऑर्डर आली? ती टाईप तरी व्हायला पाहिजे त्याला. लगेच सगळे बंदोबस्तासहित हत्ती न्यायला आले. त्याच्याबद्दलही आमची तक्रार नाही, पण ह्या सगळ्या विसंगत गोष्टी आम्हाला खटकणार आहेत. तरीसुद्धा आम्ही सुप्रीम कोर्टाचा आदर करतो आहे आणि कोर्टानं आदेश दिला आहे. आता जरी आमची बाजू मांडता आली नसली किंवा आमचं म्हणणं ऐकलं जाऊ नये अशा प्रकारची व्यवस्था केली असली तरीसुद्धा आता आम्हाला तक्रार करण्याची का जागा नाही. आम्ही कोर्टाचा आदर करतो आहे, कोर्टाच्या निर्णयाचा आदर करतो आहे. हत्ती घ्यायला काय हरकत नाही असं आम्ही समजून हत्ती पाठवण्याची तयारी केली आणि त्या पद्धतीने विधिवत पूजा करून गावातून एक फेरफटका करून ती हत्ती जाणार होती. परंतु विशेषतः तरुण पोरांच्या भावना इतक्या तीव्र होत्या की काही पोरांनी रस्ता रोको करण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यानंतर थोडंफार पोलिसांनी येऊन तिथं जोर जबरदस्ती केली. खरं तर सुरुवातीला जशी मिरवणूक निघाली तशी शांततेच्या मार्गाने मिरवणूक गेली असती तर काही घडलं नसतं. पण अचानकच पोलिसांना काय सुचलं कुणाला माहीत, लाठीचार्ज करून जमाव पांगवण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यातून त्या प्रतिक्रिया सगळ्या उमटल्या. त्याच्यामध्ये 3-4 अल्पवयीन मुलं 18 वर्षापेक्षा कमी वयाची असलेली सुद्धा पोलिसांनी पकडली. दुसऱ्या दिवशी सकाळी मला खरं तर मी रात्री 11:15 त्या ठिकाणी त्या गावात होतो, पण तो नंतर 11:15 नंतर थोडासा हे झालं असं म्हटल्यानंतर सकाळी 6:30 वाजता मी स्वतः जिल्हा पोलीस प्रमुखांना फोन करून आम्ही शब्द दिलेला होता, परंतु थोडंसं त्याला गालबोट लागलं, आम्ही माफी मागतो हे व्यक्त केलं होतं. परंतु आज पोलीस मात्र सूडबुद्धीनं कारवाई करताना दिसत आहेत. मला माहीत नाही पोलिसांना एवढा का राग आलेला आहे. आता आरोपी सापडत नाहीत, त्यांना संशयित जे आहेत ते सापडत नाहीत म्हणून ते काय गुन्हेगार नाहीत, लक्षात ठेवा. पण अगदी रात्री अपरात्री त्यांच्या घरला जाणं, संशयिताच्या भावाला वडिलांना पोलीस स्टेशनमध्ये नेणं. काल तर काही लोकांना दिवसभर पोलीस स्टेशनमध्ये डांबून ठेवलं आणि त्यांच्याकडून लिहून घेतलं. खरं तर त्यांचा ह्या घटनेशी काही संबंध नव्हता. त्यांच्या घरातला एक मुलगा त्या घटनेशी त्यांच्या संशयितांच्या यादीत होता. लिहून असं घेतलं की माझा मुलगा दगडफेकीमध्ये पुढं होता, हे मी कबूल करतो आणि तो आता फरारी आहे, त्याला पोलिसांच्या समोर हजर करून द्यायला तयार आहे. हे नातेवाईकांच्याकडनं लिहून घ्यायचा अधिकार पोलिसांना कोणी दिला? एवढंच नव्हे तर दुसरी घटना अशी आहे की एक संशयित फरारी आहे, छोटा उद्योजक आहे आणि त्याच्या कारखान्यामध्ये काम करणाऱ्या कामगाराला सकाळी पोलिसांनी ताब्यात घेतलं आणि त्याला सांगितलं की तुझ्या मालकाला बोलव, त्याशी तुला सोडणार. त्याचा काय संबंध? तो बिचारा कामगार, म्हणजे ही काय वेठ बिगारी आहे का? अशा पद्धतीनं दडपशाही जर का पोलीस करत असतील तर मला असं वाटतं की पोलिसांनी ही तत्परता जिल्ह्यामध्ये अंमली पदार्थाच्या विरोधामध्ये दाखवली असती तर आज जवळजवळ 20-22 वर्षाच्या 3-4 पोरांचे खून पडलेले आहेत.
त्यांचे जीव वाचले असते. ही तत्परता जुगार, मटका, गुटखा याच्या बाबतीत दाखवली असते. हप्ते मिळाले नसते, परंतु किमान जिल्ह्यामध्ये एक चांगलं वातावरण निर्माण झालं असतं. तिथं पोलिसांना तत्परता दाखवावीशी वाटत नाही. पण थोडंफार गोंधळ करणाऱ्या ह्या तरुणांना पकडण्यासाठी मात्र पोलिसांनी ही तत्परता दाखवली. हे सुद्धा संशयास्पद आहे. कुठंतरी अंबानीचा काहीतरी पाकिटं यांच्यापर्यंतही आलेत की काय असा संशय घ्यायला कुठेतरी वाव आहे. आणि म्हणून अशा पद्धतीनं प्रशासनाला विटीस धरून प्रशासनाच्या माध्यमातून सर्वसामान्य लोकांना विटीस धरायचं. कारण मी मगाशीच सांगितलं की हा केवळ एका जैन समाजाचा प्रश्न नाही आहे. तुम्ही संशयितांची जर नावं बघितली तर त्याच्यामध्ये सर्वधर्मीय लोक आहेत. कारण हा लोकांचा प्रश्न आहे. लोकांना असं वाटतं की पेटाची दादागिरी का खपवून घ्यायची, अंबानीची दादागिरी का खपवून घ्यायची. आणि म्हणून उत्स्फूर्तपणानं कालपासून अंबानीचा मुख्य व्यवसाय असणारा मोबाईलचं आता पोर्टल मला वाटतं बंद करायला सुरुवात केली. 8,000च्या पुढं हा आकडा गेलेला आहे. म्हणजे याच्यावरनं लक्षात येते काही लोकांनी ऑनलाईन सह्या गोळा करायला डिजिटल वोटिंग सुरू केलं आहे. त्याच्यामध्ये 2.5 लाखाच्या वर लोकांनी नाराजी व्यक्त केली आहे. हे जनमत आहे, लक्षात ठेवा. आणि मग असं असताना हे नेमकं कशासाठी चाललेलं आहे, कुणासाठी चाललेलं आहे. आणि म्हणून आम्ही आता ठरवलेलं आहे की कोर्टाचा वापर करून, कोर्टाची दिशाभूल करून अन्यायकारक पद्धतीनं माधुरीला नेलेलं आहे. ती रडत गेलेली आहे. तिनं गाळलेले अश्रू किंवा त्या मठाधिपत्याने भट्टारक महाराजांनी गाळलेले अश्रू हे आम्ही वाया जाऊन देणार नाही. आम्ही तो हत्ती मिळवणारच, परत मिळवणार. नेलं म्हणजे काय भारताबाहेर तर नेलेलं नाही. आम्ही तो आणणार. आणि जोपर्यंत माधुरीला आम्ही परत आणणार नाही तोपर्यंत आम्ही गप्प बसणार नाही. लोकशाही मार्गानं, शांततेच्या मार्गानं आम्ही हा लढा करायचं ठरवलेलं आहे. आणि म्हणून आम्ही आता एक मोहीम सुरू करतो आहे. या मोहिमेचा एक भाग म्हणून यात कुठला पक्ष नाही, कुठली संघटना नाही, कुठला धर्म नाही. ज्यांना असं वाटतं की पेटाची दादागिरी थांबली पाहिजे, अंबानीची दादागिरी थांबली पाहिजे. सरकार आज अंबानीचं बटीक व्हायला लागलेलं आहे. सरकार हे आमचं सरकार वाटत नाही असं वाटतं. त्यांनी या माधुरीच्या परतीच्या प्रवासासाठी म्हणून एक दिवस या मोहिमेमध्ये सहभागी व्हावं असं तुमच्या सगळ्यांच्या माध्यमातून मी साऱ्यांना आवाहन करतो. आम्ही एक नांदणी मठ ते जिल्हाधिकारी कार्यालय असं रविवारी एक मूक मोर्चा काढणार आहोत. त्या मोर्चामध्ये कुठलीही घोषणा असणार नाही, कुठलाही बॅनर असणार नाही. असला तर आमची माधुरी परत द्या एवढंच असेल, बाकी काही असणार नाही. याचं कोणी नेतृत्व करणार नाही. आणि मूक मोर्चा मग तेच पदयात्रा आत्मक्लेश, कारण आम्ही माधुरीला सांभाळू शकलो आमच्याजवळ ठेवू शकलो नाही याचं कुठंतरी आम्हालाही मनातनं खंत आहे. म्हणून त्यासाठी एक आत्मक्लेश म्हणून पहाटे 4 वाजता ज्या चक्रेश्वरी मंदिराच्या पटांगणात ती लहानाची मोठी झाली आणि जाताना त्या चक्रेश्वरी देवीला अभिवादन करून गेली. त्या देवीची आरती पहाटे 4 वाजता करून आम्ही चालत 45 किलोमीटर जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये येणार आहोत. आणि आम्ही देशाच्या राष्ट्रपतींना एक निवेदन देणार आहोत जिल्हाधिकारी कार्यालयांच्या मार्फत. कारण आता सुप्रीम कोर्टाच्यावर राष्ट्रपतीच राहिले, तर राष्ट्रपतींना आम्ही विनंती करणार आहोत की आमची माधुरी आम्हाला परत द्या. आणि त्यासाठी हे निवेदन देण्यासाठी म्हणून आम्ही चालत कसल्याही घोषणा न देता रविवारी 45 किलोमीटर येऊन संध्याकाळी 5 वाजता आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये येऊन ते निवेदन आम्ही देणार आहोत. ज्यांना ही पेटाची दादागिरी किंवा प्रशासनाची अंबानीचं बटीक होणं किंवा न्यायव्यवस्थेनं आम्हाला बेदखल करणं या संदर्भामध्ये आपल्यावर अन्याय झाला आहे किंवा माधुरीवर अन्याय झाला आहे असं वाटतं. त्यांनी सगळ्यांनीच काय 45 किलोमीटर चालावं असा आमचा आग्रह नाही, परंतु एक रविवार माधुरीसाठी म्हणून
एक परंपरा टिकवण्यासाठी म्हणून आम्ही काही शत्रू नाही मुक्या प्राण्यांचे. आम्ही सुद्धा जीवापाड ह्या मुक्या प्राण्यांच्यावर प्रेम करतो. अगदी बैलाचा वाढदिवस साजरी करणारी माणसं आहे आम्हाला कुणी काही प्राणीप्रेम शिकवायचं काही कारण नाही. आणि म्हणून एक दिवस याच्यामध्ये सहभागी व्हा असं आवाहन करतो. आणि रिलायन्स उद्योग समूहाला मला माहीत आहे की वनतारा कशातून चालवतात. त्या वनताराबद्दलसुद्धा आता आमचे काही आक्षेप आहेत. मुळामध्ये कुठलाही जंगली प्राणी किंवा वन्य प्राणी हा मृत झाला तर त्याच्यावर अंतिम संस्कार हे वन खात्यातल्या सक्षम अधिकाऱ्याच्या समक्ष करायचा असतो. आजपर्यंत वनतारामध्ये किती जंगली प्राणी आणले गेले, त्यातले मृत्यू किती पावले गेले आणि सक्षम वन अधिकाऱ्यांच्या साक्षीनं त्याच्यावर अंतिम संस्कार झाले का हे वनतारांनासुद्धा सांगितलं पाहिजे. ज्या अधिकारवाणीनं पेटानं आमच्याकडे ती माहिती मागितलेली आहे, पेटानं त्यांच्याकडे माहिती मागितली पाहिजे आणि ती जनतेला खुली केली पाहिजे. अंबानीसाठी काही वेगळा कायदा या देशामध्ये नाही आहे, तेव्हा ते सुद्धा व्हायला पाहिजे. मुळामध्ये हा जो परिसर आहे वनताराचा, तिथं 49 डिग्रीपर्यंत तापमान जातं, साधारण 45 तर असतं. आणि हत्ती हा प्राणी हा साधारणपणे सदाहरित जंगलातला प्राणी आहे आणि महाराष्ट्राच्या उत्तरेकडं सदाहरित जंगल नाही आहे, लक्षात ठेवा. पानगळीचं जंगल आहे आणि त्यामुळं सदाहरित जंगलाचं वैशिष्ट्य असं असतं की बाहेर किती तापमान असलं तरीसुद्धा हिरव्यागार झाडांच्यामुळं तापमान नियंत्रणात राहतं. त्यामुळं हत्तीचा अधिवास असलेल्या भागामध्ये 30-32च्या पुढं तापमान जात नाही आणि त्याच तापमानामध्ये हत्ती हा रमत असतो. 45 डिग्री तापमानामध्ये हत्ती राहू शकत नाही. पण केवळ एका व्यक्तीच्या अट्टहासापायी आज 200-250 हत्तींना विटीस धरलेला आहे गेलेला आहे आणि त्याच्यामध्ये पुन्हा माधुरीचा समावेश आहे. ते आम्ही खपवून घेणार नाही. तुमच्याकडं सामाजिक उत्तरदायित्वाचा जो काय फंड आहे, त्याला CSR म्हणतात, त्यातून तुम्ही वनतारा उभा केला आहे आम्हाला माहिती आहे. पण तुम्हाला खरोखरच भूतदया दाखवायची असेल, प्राण्यांच्यावर प्रेम करायचं असेल तर आज माणूस आणि जंगली प्राणी यांच्यातला जो संघर्ष चालू आहे, जंगली प्राणी शेतकऱ्याच्या शेतात येतात आणि त्याची नासधूस करतात, ते थांबवण्यासाठी, हा संघर्ष संपवण्यासाठी तो CSR वापरा. आणि देशामध्ये जेवढी काही रिझर्व फॉरेस्ट आहेत, राखीव जंगलं आहेत, त्या जंगलाच्या भोवती जर का कंपाऊंड घालून दिलं तर जंगली प्राणी आणि माणूस यांचा संघर्ष व्हायचं काही कारणच नाही. हिथं खरी भूतदया दिसेल, हिथं खरं तुमचं प्राणीवर जे काय प्रेम आहे ते तुम्हाला दाखवता येईल. जंगलामध्ये उन्हाळ्यामध्ये या मुक्या प्राण्यांना प्यायला पाणी मिळत नाही, तुम्ही तिथं पाण्याचे कुंड उभा करा. हे जे शाकाहारी प्राणी आहेत त्यांना चारा नसतो उन्हाळ्यामध्ये, तर तिथं हिरवं गवत निर्माण करा. हे तुम्ही तुमच्या CSRमधनं केलं असतं, कारण तुमचा उद्योग मोठा आहे, प्रचंड. त्यातनं सुद्धा 3% हिशोबानं नफ्यातला फार मोठी रक्कम होती, ते करावं. परंतु आम्ही काहीतरी वेगळं करतो आणि हा जो काही एरिया आहे तो रिफायनरीचा एरिया आहे. मला असं वाटत नाही की तपाशी अधिकाऱ्यांचा त्याच्यामध्ये काही दोष आहे, परंतु ज्या गांभीर्यानं तपास व्हायला पाहिजे किंवा सरकारनं पाठपुरावा करायला पाहिजे तो झालेला नाही आहे. आणि म्हणूनच अशा प्रकारचे हे आरोपी निर्दोष सुटत आहेत. चलो, थँक्यू. रविवारी संध्याकाळी भेटू आपण कलेक्टर ऑफिस.